नमस्कार, स्वागत आहे तुमचं लावण्य लेडीज बुटीक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 4 टक्स ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करू. आता सर्वात आधी मी काय घेतलं आहे, इथून एवढी माझी उंची घेतली आहे. बघू शकता तुम्ही 15.5 उंची घेतली आहे मी. आणि गळा आहे माझा 6.5चा. इथं मी आर्म होल घेतलं आहे 6चं, म्हणजे 5.5चं. आणि शोल्डर आहे माझं 5.5 इंचाचं. आणि छातीचा चौथा भाग आहे 8.5 आणि 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे. आणि इथं पण सेम तसं आखून घेतलं आहे. आता मी परत एकदा सांगते तुम्हाला. उंची टाकली आहे, छातीचा चौथा भाग आहे, गळा आहे, शोल्डर आहे आणि आर्म होल आहे. एवढं सगळं तर तुम्हाला माहितीच आहे. आता आपण इथून हे माप मी तुम्हाला, इथून आपल्याला काय करायचं आहे माहिती का, योकपट्टी काढायची 3 इंचावर आणि इकडे 2.5 इंच आणि हे सेम असं जॉईंट करून घ्यायचं आहे. मी तर पिना लावून सेट करून ठेवलेलं आहे. इथं आपण हे करणार आहोत. आणि आता एक टक्स इथे, इथून 1-2 इंचावर इथे आर्म होलला एक, आणि हे जे आहे ना मध्ये तिथून एक, तो किती 3.5 इंचावर येणार आहे. इथून पण, इथून हा 2.5 इंचावर, इथे 1.5 आणि इथे पण 1.5. हा आपला 4 टक्सचा हे झाला. ड्राफ्टिंग ही पूर्ण झाली. व्हिडिओ मोठा होतो त्याच्यामुळं मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे, कारण की 4 टक्स ब्लाऊज एवढं काही कठीण नसतं. आणि माझं पुढचा गळा आहे 6.5चा आहे, पण मग मी थोडा मोठा घेतलेला आहे, कारण की क्लायंटला थोडा मोठा हवा होता म्हणून मी मोठासा करून घेतलेला आहे. आता हे सर्व आपण कटिंग करूया. आता आपण कट करून घेऊ. आणि अजून एक सांगायचं विसरली मी तुम्हाला, हे एकाच मापाचे 2 ब्लाऊज आहेत. आता मी अस्तर कटिंग करत आहे आणि मग मेन कापडावर करणार आहोत. आपण हे कट करून घेतले. आता इथे आपण छोटे छोटे नॉचेस लावून घ्यायचे, म्हणजे जेव्हा आपण कटिंगला बसतो ना, प्लस स्टिचिंगला बसतो ना, तेव्हा आपल्या लक्षात राहतं आपल्याला कुठे टक्स मारायचा आहे म्हणून. 4 टक्स ब्लाऊज एवढं काही कठीण नाही आहे, एकदम सिम्पल ब्लाऊज असतो हा, काहीच एवढं कठीण नाही आहे. हे झाले माझे दोन्ही ब्लाऊज, म्हणजे पुढचा भाग कट झाला आहे. आणि आपण आता योक कट करणार आहोत. आता आपण मागच्या साईडची कटिंग करणार आहोत. सर्वात आधी आपण उंची घ्यायची आहे 15.5ची आणि शोल्डर आहे टाकलेलं मी 5.5 इंचाचं. इथे बरोबर 5.5 इंच शोल्डर बसलं आहे माझं. आणि 5.5चा मुंडा, इथून 8.5 म्हणजे 34चं माप आहे माझं छातीचं. तर अर्धा इंच लुजिंग ठेवली आहे आणि 1.5 इंच
एक्स्ट्रा मार्जिन इथे 1.5 इंचावर आपला शेप येणार आहे. तो आपण असा द्यायचा आहे व्यवस्थित. तुमच्याकडे असेल तर द्यायचं आहे. व्यवस्थित असा शेप देऊन टाकायचा. आता आपण मागचा भाग पण कट करणार आहोत. हे सर्व आपण कटिंग करून घेऊ. आता आपला मागचा भाग पण मी कट करून घेतला आहे. आपण आता हे सर्व मेन कापडावर कटिंग करणार आहोत. हा ब्लाऊज पीस आहे माझा ग्रीन कलरचा. याच्यावर मी मागचा भाग ठेवणार आहे. आता आपण इथे जिथे काठ आहेत ना, छोटे काठ जिथे आहेत ना, तिथे आपण मागचा भाग ठेवणार आहोत. अगदी सिंपल ब्लाऊज आहे हा गोल गळ्याचा, म्हणून एवढं टेन्शन नाही आहे. आणि हा जो पुढचा भाग आहे ना, आपण इथे ॲडजस्ट करणार आहोत. आणि हा जो उरलेला ब्लाऊज आहे ना, इथे आपण स्लीव्स कटिंग करणार आहोत. आपला योक पण इथे बसणार आहे. योक आपण इथे कट करणार आहोत. हे सर्व ॲज इट इज आपण कटिंग करून घेऊ. मेन कापडावर कटिंग झाल्यानंतर मग मी तुम्हाला स्लीव्सची कटिंग दाखवते. मी थोडं एक्स्ट्राच कटिंग करते, कारण की जेव्हा अस्तर जोडते ना, तेव्हा हा साईडचा भाग वगैरे व्यवस्थित कट होतो आणि आपली फिनिशिंग पण चांगली येते. थोडंसं साईडला इकडे तिकडे जरी झालं ना, तर कापड जास्त असल्यामुळे आपल्याला ॲडजस्ट करता येतं. म्हणून मी हा भाग जास्त कापत असते नेहमी. माझी सवयच आहे ती. आता हे सर्व कटिंग करून घेऊ आपण. आता मी हे कट करून घेतलं आहे. आपण आता स्लीव्हची कटिंग बघू. आता मैत्रिणींनो, मला स्लीव्स किती घ्यायची आहे? 10 इंचाची स्लीव्स घ्यायची मला. तर प्रॉब्लेम असा होतो, आपल्या हा जो भाग असतो ना अस्तरचा, आता सध्या खूपच कमी येतो. म्हणजे हा जो पण असतो ना, तो खूप कमी राहतो. त्याच्यामुळे आपली स्लीव्स बसत नाही. तर मी काय करते माहिती तुम्हाला, हे किती 16 बसतं आहे. आता माझ्या क्लायंटचं माप किती आहे? छातीचा चौथा भाग 8.5, म्हणजे 8.5चा 34चा 8.5 हा चौथा भाग झाला. मग आता आपल्याला ही जी स्लीव आहे ना, अशी बघायची व्यवस्थित. हे करून 4 भाग करायचे आणि 4 भाग करून झाल्यानंतर इथं बघायचं 8.5 येतं आहे का. आता हे थोडं कमी येतं आहे माझं. 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन जर ठेवलं ना 9.5, तर आपली बाही वगैरे आरामशीर व्यवस्थित बसते. जोडताना काही कमी वगैरे पडत नाही. आता मी तुम्हाला फक्त इथं बाहीची ड्राफ्टिंग दाखवते, कारण की मला इथं थोडासा जॉईंट द्यावा लागणार आहे म्हणून. आता माझी 10ची बाही आहे. इथं 10 आहे आणि 1 इंच एक्स्ट्रा आहे. तसंच आपण इकडं पण हे करून घेऊ. व्यवस्थित असं माप टाकून घ्यायचं आहे. आणि कॅप हाईट मी किती 3.5ची टाकते दोन्ही साईडला. इथे पण 3.5. आणि आपण हा बाहीचा शेप देणार आहोत. मला सवय आहे म्हणून मी डायरेक्टच देते. हा झाला आपला फ्रंटचा आणि हा झाला बॅकचा. साईडला थोडे जॉईंट येणार आहेत माझे. आता मी हे कट करून घेते. आता माझी बाही पण कट झालेली आहे मैत्रिणींनो. पूर्ण व्यवस्थित कटिंग झालेली आहे फोर टक्सची. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.